बस फलंदाज पाठवायचे विनंती असेल कुठे पण टायगर्स फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. काही नियमावली आमच्यापर्यंत पोहोचल्या पण त्यांचा निर्णय हा अंतिम असेल. त्याच्या स्कोअर बद्दल होणार नाहीये. बॉलिंग टाकताना जो ओरिजिनल बॉलर तो वापरायचा काल एक बॉलर बाद केलेला आहे आणि प्रो बॉलर नो दिला जाईल. अतिशय दक्ष पंच कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये एक प्रो गोलंदाज बाहेर काढण्यात आला होता आणि जेवढे खेळाडू आपल्या टीमसाठी आपल्या फ्रँचाइज टीम मध्ये घेतलेले आहेत त्यांना खेळवणार आणि ते सामने या मैदानावरती आपण पाहिले. जयगिरीचा देव मैदान अतिशय सुंदर मैदान सज्ज झालंय. मान्य श्री वैकुंठदादा पाटील यांच्या गुरु स्वप्नातून हे मैदान आणि या मैदानाचं काम देखील त्यांच्या डोळ्यात एकच करण्यात आलंय. खूप सुंदर मैदान या ठिकाणी आपल्या अमरापूर विभागाला मिळावं त्यासाठी दादांचा अट्टास होता. खरं तर तोच अट्टास आपण जयगिरीचा देव मैदान पूर्ण होताना पाहतोय. खरं तर खूप सुंदर मैदान. आउटफिल्ड तेवढीच चांगली पिचेस देखील तेवढ्या चांगल्या आहेत. आजूबाजूला जर देखील पाहिलं आपण तर प्रॅक्टिस टीम देखील तेवढ्या चांगल्या आहेत. खूप सुंदर मैदान आज सज्ज झालंय. मात्र आजचा दुसरा दिवस क्रिकेटर्स आपल्या परिवार प्रीमियर लीग बरोबर 5वे सुंदर राहिलाय. खूप चांगल्या जर्सीज आपण पाहतोय. बाकी काय करू कक्षाच्या समोर चमचमत्या ट्रॉफ्या. या ट्रॉफ्या कोणत्या फ्रँचाइज टीमकडे जाणार याचं नक्कीच लक्ष. गोलंदाजी करणाऱ्या प्रत्येक टीमला विनंती असेल आपली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. अन्यथा 5व्या षटकाला
तर प्रतिकृष्ट खेळाडू एका बाजूला आपण पाहतोय सुनील काटे राहुल संघाकडून बऱ्याच पातळीला त्याने देखील पूर्वीच्या काळात केला. खरं तर हे प्रतिकृष्ट खेळाडू आहेत, लेजंड खेळाडू आहेत, पूर्वीचा काळ गाजवलेले खेळाडू आहेत. लेजंड खेळाडूंचं या ठिकाणी प्रतिकृष्टची प्रीमियर लीग सुंदर सुंदर आणि सुंदर चेंडू होताला होता. दिलजित पाटील यांना स्लिव्हर बंद केला. त्या ठिकाणी लेफ्ट हँड फलंदाज सुनील काही समजू शकले नाहीयेत. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला पॉवर प्लेचा षटक आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आणि एक्स्ट्रा कव्हरला देखना सुरेख षटका 1 डाऊन सीमा पार आलाय हा चौकार. सीमारेषा पार आलाय हा दर्जेदार सुनीलच्या बॅट मध्ये दुसरा चौकार. कल्वा संघाचा जर विचार केला तर सुशांत मोकट कोट्या रायगड भूषण पुरस्कार असं देखील नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण कल्वा संघासाठी त्याचा देखील खेळ अप्रतिम राहिला. हीच विनंती असेल तुम्हाला 4 षटकं फेकण्यासाठी 20 मिनिटे दिली जातील, अन्यथा तुम्हाला 5व्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल. सरकारच्या बाहेर 3 खेळाडू असतील. 40+ हे सामने 50+ एक बॅट्समन ओपनिंग साठी पाठवावा असं काहीसा नियम. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक तर त्या ठिकाणी पूर्ण केली आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. खरं तर 40+ चे खेळाडू आहेत. थोडासा प्रॅक्टिसचा अभाव देखील त्यांच्यामध्ये अनुभवला आपण. काही फटके फुलटच होता. थोडा मोठा फटका येणं गरजेचं होतं. परंतु प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच 50+ त्या ठिकाणी फलंदाज तुकाराम कुटीकर होते. लेफ्टी आणि राईटी असं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतो. क्षेत्ररक्षण करणारी टीमला दुःखी असते. खरं तर लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन आणि नंतर थोडीशी यंत्रक्षणामध्ये बदल नक्कीच आपण पाहत असतो. नेहमीच आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहिला. टीम इंडियामध्ये देखील शिखर धवन आणि रोहित शर्मा ही एकच जोडी होती लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन.
सौरभ गांगुली दादा आणि सचिन तेंडुलकर ही देखील जोडी खूप सुंदर खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी षटकच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. टॉस चेंडू घेऊन दुसरे षटक मार्गस्थ असताना दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. 21 धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. सुंदर 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 चेंडू त्या ठिकाणी कॉट अँड गोल्ड विकेट. पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला मोठा हादरा कुटीकर रायडर्स संघाला. सुनील पाटीलला परतावं लागेल माघारी. चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. त्याच सुनीलला माघारी परतवण्यात यश जरूर मिळालं. गोलंदाज महेंद्र पाटील याला क्युरियस डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर फलंदाजीची बॅट उचलण्याच्या अगोदर चेंडू क्षेत्र रक्षकाच्या हातामध्ये गेला. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय महेंद्र पाटील याची. पहिलं षटक निवृत्ती पाटील यांना फेकलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता 14, परंतु दुसरं षटक मार्गस्थ असताना महेंद्र पाटीलची गोलंदाजी अप्रतिम राहिल्या बजरंग स्टार 11 संघासाठी. इट्स काय घडलं मैदानावरती. लेग बिफोर द विकेट. पंचांचा निर्णय आलाय, पंचांचा बोट आकाशाला आलाय. दुसरा धक्का, दुसरा हादरा सचिन गोलिमडे. धावा बजरंग स्टार 11चा आपण प्रथम टॉस घेतल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलं आणि क्षेत्ररक्षण का निवडलं याचं उत्तम उदाहरण देत असताना आपण बजरंग स्टार 11 संघाला आपण पाहतोय मैदानामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होता. थोडीशी दिशा भरकटली आहे. लेग इस्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अव्वांतर आलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय डॉक्टर रोशन पाटील, मॅन फ्रॉम जोहे संघासाठी. त्यांचा खेळ देखील अप्रतिम राहिला. जोहे प्रीमियर लीग मध्ये त्यांचा खेळ आपण पाहिला. खरं तर गोलंदाजी खूप सुंदर आहे. ऑलराऊंडर खेळाडू आहेत. पुढचा चेंडू शॉट होता त्या ठिकाणी गली रिजन मध्ये चेंडू लेट कट केला आणि एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना सुंदर षटक. दुसरं षटक समाप्त झालं आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या 17 धावा. काय सुंदर षटक हाताळलं महेंद्र पाटील यानं. खूप सुंदर षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं. 3च धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर खूप सुंदर षटक. खरं तर कमबॅक म्हणावं लागेल बजरंग स्टार 11 संघाचं.
40+ हमरापूर विभाग प्रीमियर लीगचा हा सोहळा आपण पाहतोय जयगिरुपा देव मैदानामध्ये. खूप सुंदर मैदान. याच मैदानावरती मैत्री चषक देखील झालं. याच मैदानावरती हमरापूर विभाग प्रीमियर लीग देखील झालं आणि याच मैदानावरती 40+ हमरापूर प्रीमियर लीग देखील चालू आहे आणि याच मैदानावरती मोठे सामने खरं नाईटचे टुर्नामेंट्स अटल करंडक म्हणून आपल्या सर्वांच्या प्रेक्षकांच्या भेटीला येईल. माझ्यासोबत स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धनंजय पाटील खरं तर माझा आरसा आणि या ठिकाणी समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून YouTube लाईव्ह हे सामने आपण पाहतोय. क्लॅरिटी आणि क्वालिटी. पुढचा चेंडू खोलात टाकला होता. पहिला चेंडू खरं तर अमित गोलंदाज आपण पाहतोय 40+ चा गोलंदाज आहे अमित टावरी. पहिला चेंडू सुंदर टाकला होता. पुढचा चेंडू खोलात टाकलाय एक्स्ट्रा कव्हरला. देखना सुरेख फटका. चेंडू चाललाय वन बाउंड सीमा रेषा पार. आलाय हा दर्जेदार चौकार. धावा. रोशन सरांना आता माहिती आहे आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्या संघाला पुढे न्यायचं असेल कुठेकड रायडकर्स या संघाला पुढे न्यायचं असेल तर आपल्या संघावर जबाबदारी घ्यायला लागेल. आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यायला लागेल आणि आपल्यालाच धावा काढाव्या लागतील. चौकार आलाय त्यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू खोलात 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 आणि खोलात टाकलाय. काय सुंदर वाईड यॉर्कर चेंडू फेकला. चौकारानंतर कमबॅक आलाय. खरं तर पहिला चेंडू डॉट टाकला होता त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय सुंदर गोलंदाजी. खरं तर बजरंग स्टार 11चा जर विचार केला तर सुंदर गोलंदाजी राहिली आहे. शपळवून मारण्याचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी परंतु लेग इस्टीच्या खूपच बाहेर टाकला चेंडू. खरं तर दिशा भरकटले गोलंदाज त्या ठिकाणी अमित टावरीला आपण पाहतोय. फलकावरती धावा लागल्यात 22 धावा. खरं तर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. लेटकट केल्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी म्हणायला हरकत नाहीये. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव सुद्धा चितेच्या चपलाईनं पूर्ण केली आहे. खरं तर हे 40+ चे खेळाडू आहेत आणि 40+ असताना सुद्धा एवढी चांगली फिटनेस आपण पाहतोय त्या ठिकाणी. डॉक्टर रोशन पाटील सिंगल रन होती त्या ठिकाणी सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2 धावेच्या मदतीने फलकावरती धावा लागतील 24 धावा. खरं तर धाव्या बनवाव्या लागतील. आपण टीमचा जर विचार केला तर खूप चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये देखील आहेत. पुढचा चेंडू मोठा फटका लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. झेल होईल का? यस इट्स झेल. पकडलाय झेल आणि संपलाय त्या ठिकाणी डॉक्टर रोशन पाटीलचा खेळ. रोशन पाटील बॅक टू द डगआउट. बॅट्समन कोण गेला? मात्रे मोठा हादरा खरं तर कुटीकर टायगर्स या टीमला आला. रोशन पाटीलला माघारी परतवण्यात यश मात्र नक्कीच आलंय. या ठिकाणी महिन अमित टावरी याला सुंदर गोलंदाजी. खरं तर गोलंदाजीचा भरणा आणि फलंदाजीचा भरणा देखील तेवढा चांगला आहे बजरंग स्टार 11 या संघाकडे.
पुढचा चेंडू शॉट आपटला होता, फाईन लेगच्या रिजन मध्ये चेंडू पूल केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव ठिकाणी प्राप्त होईल टीम कुटीकर रायडर्स या संघाला. 20 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यात 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये दफलकावरती धावा लागल्या तर 25 धावा, 3 षटक समाप्त झालाय. यस, ऐकूया थोडस सुमधुर संधी. पाणी घेऊन आतमध्ये जायचं आहे. उन्हाचा कडाका आणि उन्हाच्या कडाक्यामध्ये 40+ चे सामने. 40+ एक धाव आरोग्यासाठी, खरं तर ही त्यांचं टॅगलाईन. आपली फिटनेस खरं तर 40+ च्या संघानं खूप चांगली ठेवली आहे. हमरापूर विभाग म्हटला तर क्रिकेटची पंढरी, पेन तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हणजे हमरापूर विभाग. खूप चांगले संघ त्यांच्याकडे आहेत. जोहे, त्यानंतर कळवा, हमरापूर, दादर, रावे, चांगले चांगले संघ या हमरापूर विभागामध्ये देखील त्यांचा खेळ आपण पाहताय. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 25 धावा. मोठे फटके मारावे लागतील टीम कुटीकर टायगर्स या संघाला. आपला संघ सुस्थितीत नेणं गरजेचं आहे आणि याच परिस्थितीमध्ये खरं तर 4 विकेट गमावलेत टीम कुटीकर टायगर्स या संघानं. तीन विकेट गमावावे लागलेत आणि 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती कुटीकर टायगर्सच्या संघाच्या. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील विनायक पाटील दादर. पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय लॉंगांच्या रिजन मध्ये. प्रोटेक्शन त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी होईल का, परंतु नाही. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये. विनायक पाटील सरांचा जर आपण विचार केला तर अनेकचे सामने 40+ सामने ते खेळले आहेत आणि त्यांना चांगला अनुभव आहे. दादर संघाकडून त्यांचा खेळ देखील चांगला राहिला. प्लस आणि बरोबर 40+ असा सामना आम्ही कास्कर प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता. त्यामध्ये सुंदर गोलंदाजी विनायक पाटील यांची देखील पाहिली होती. खरं तर खूप सुंदर अप्रतिम गोलंदाजी त्यांनी त्या ठिकाणी केली होती. कास्कर प्रीमियर लीग खारसापोली या ठिकाणी पार पडली होती आणि 40+ वाशी विभाग आणि 40+ हमरापूर विभाग त्या लीग मध्ये सरांची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. पुढचा चेंडू फुल टॉसला केलाय. फुल टोल वसूल. आजच्या दिवसातील पहिला षटकार 50+ फलंदाज तुकाराम कुटीकरच्या बॅट मधून.
32 धावा, 32 रन्स. तुकाराम खुटीकर इज ऑन अ फायर. खरं तर स्वतः संघ मालक आहेत आणि संघ मालकासारखा साजेचा खेळ आपल्या संघासाठी करत आहेत. त्यांना माहिती आहे आपला संघ सुस्थितीत नेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा फलकावरती लावणं गरजेचं आहे. सुंदर चेंडू टाकला होता, खोलात टाकला होता आणि खोदून देखील काढला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आपण चेंडू फील्ड होताना पाहिला. सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट. थोडंसं क्षेत्ररक्षण देखील फंबल झालं त्या ठिकाणी. एकच धाव त्या ठिकाणी होती परंतु सिंगलला केलं, डबल मध्ये कन्वर्ट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 34 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना पुढचा चेंडू शॉट आपटला होता. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, त्यानंतर एकच धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. यस, एक चेंडू शिल्लक असेल, एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळाली, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतरचा आलेला षटकार. एक चेंडू बाकी असेल सर. यस, ओव्हर झाला. मग यस, षटक समाप्त झालाय आणि षटक समाप्तीनंतर फलकावरती धावा लागल्यात 34 धावा. चार षटक समाप्ती झाल्यात आणि 4 षटकात समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या 34 धावा. 2 फ्रँचाइज टीम आपण बजरंग स्टार 11 आणि खुटीकर टायगर्स हमरापूर अशा 2 फ्रँचाइज टीम मध्ये खेळ करताना पाहतोय. खरं तर प्रथम टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बजरंग 11 या संघानं घेतला आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बजरंग स्टार 11 संघाचं पाहिलं. खरं तर खूप सुंदर गोलंदाजी देखील त्यांची राहिली आहे. पहिलं षटक निवृत्ती पाटील यांना फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आपण पाहिलं महेंद्र पाटील याचं अप्रतिम षटक. खरं तर 3च धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. तिसरं षटक अमित टावरी यांना फेकलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. चौथं षटक खरं तर विनायक पाटील दादर यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलं होतं आणि 10 धावा खर्च केल्या होत्या. आणि 5वं षटक शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन गोलंदाज संदीप पाटील रावे यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या 36 धावा. 35 धावा, 36 धावा. यस, पुढचा चेंडू येट्स नो चेंडू. नो चेंडू त्या ठिकाणी अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय. फाईन लेगला 3 लावलेत ना. फाईन लेगला 3 लावले. लेफ्टी बॅट्समन आहे, लेफ्टी आहे ना. यस सर, लेफ्टी फलंदाज आणि फाईन लेगच्या रिजन मध्ये आपण 3 खेळाडू 3 क्षेत्ररक्षक फील्ड करू शकत नाहीये स्टंपच्या अलीकडे. खरं तर अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय. खूप सुंदर अतिशय दक्ष पंच. हॅलो, अतिशय दक्ष पंच त्या ठिकाणी. हॅलो, पुढचा चेंडू. सिंगल रन आणि सिंगलला केले, डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा प्राप्त.
2 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 39 धावा 39 रन्स स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू मोठा फटका होईल का? सुंदर सुंदर आणि अप्रतिम झेल त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिजन मध्ये पकडलाय झेल आणि संपलाय प्रशांत म्हात्रेचा खेळ. प्रशांत म्हात्रेला परतावं लागेल माघारी. पाचवं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये खर तर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा मानस नक्कीच होता कुटीकर टायगर्स या टीमचा, परंतु थोडासा फसलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. सत्या पाटील कळवे अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे अध्यक्ष आता स्ट्राईक एंड वरती येतील. अमरापूर विभाग प्रीमियर लीग काय सोहळा, काय आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. सुंदर चेंडू, सुंदर आणि सुंदर चेंडू, फास्ट अँड फ्युरियस चेंडू. खर तर पहिला सामना आहे आजच्या दिवसातील दुसरा दिवस आणि अमरापूर विभाग प्रीमियर लीग 40+ हे 5वं पर्व आपण पाहतोय. जयगिरुपादेव मैदान, या मैदानावरती अतिशय अप्रतिम सुंदर हे मैदान आजच्या दिवसासाठी सजवण्यात आलंय. पुढचा चेंडू डान्सिंग ग्राउंड द विकेट, पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू हवेत आहे, झेल सोडलाय त्या ठिकाणी. जसं मी म्हटलं होतं 40+ चे खेळाडू आहेत, प्रॅक्टिसचा थोडासा अभाव जरूर आहे. 2 धावा मिळतील आणि या 2 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावा लागतील 41 धावा 41 रन्स. धावा 5वं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील आणि धावफलकावरती धावा लागल्यात 41 धावा. पुढचा चेंडू, सुंदर फटका, त्या ठिकाणी कॅच होईल का? परंतु त्या ठिकाणी झेल सोडलाय आणि दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट जाते. खरं तर शेवटचा चेंडू होता, धावा गोळा करण्याचा मानस जरूर होता, परंतु या ठिकाणी दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट जातोय. धावफलकावरती धावा लागतील 5 षटक समाप्त झालेत आणि धावफलकावरती धावा लागल्यात 42 धावा. 43 धावांचं आव्हान असेल टीम बजरंग स्टार 11 या संघासमोर. कशा प्रकारे पार करतील आणि कशा प्रकारे टीम कुटीकर टायगर्स या 43 धावा डिफेंड करतील. चला नेक्स्ट मॅच. यस, नेक्स्ट मॅच अंशु रायडर्स खारसापोली आणि त्यांच्या विरोधात श्री श्रवण खारसापोली. यस, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक इनिंग समाप्त झाली आहे, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि उत्तरार्धासाठी आपण जाऊया. खरं तर दुसरा मॅच अंशु रायडर्स खारसापोली आणि त्यांच्या विरोधात श्री श्रवण खारसापोली. या ठिकाणी आमचे अतिथी प्रमुख पाहुणे, गेस्ट इज गॉड असं नक्कीच म्हटलं जातं. सुनील जी नाईक सर, अमरापूरचे खरं तर गणपती उद्योजक, ज्या बाप्पाची नितांत श्रद्धा आहे, त्यांची सेवा करत असताना त्यांना आपण पाहत असतो. त्यांचा इथं स्वागत सत्कार मान सन्मान केला जाईल. पोटिबियास अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, खरं तर पुष्पगुच्छ आणि त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. या ठिकाणी
सर्वच कमिटी 40+ ची आपण पाहतोय अमरापूर विभाग प्रीमियर लीग ची. सर तुम्ही या ठिकाणी आलात. चला नेक्स्ट इनिंग साठी उत्तरार्धासाठी ऐकूया आपण आवाज. सुरेख असं समालोचन आता ऐकत होतात. सुंदर म्हणजे शब्दफेकी आणि शब्दाचे उच्चार असे कॉमेंटेटर शुभम म्हात्रे. सुरेख म्हणजे ऐकायला सुद्धा असं कान देऊन मजा वाटतोय. तर सुरेख खरंच म्हणजे असे बहुतेक या जिल्ह्यामध्ये कॉमेंटेटर पैकी हा एक आवाज शुभमचा. दरम्यान आमचे पत्रकार बंधू यांनी इथं थंडीची सोय केलेली आहे. विनायक पाटील खरोखरच आमचे मित्र पत्रकार बंधू विनायक पाटील यांनी सर्व पाहुण्यांना तसेच कमिटी सर्व मेंबरला थंड पॅप्सीची व्यवस्था केली त्याचे खरोखर खूप खूप धन्यवाद. असं तुमचं सहकार्य सहाय्य आणि चला फलंदाजीसाठी सलामीवीर संदीप पाटील सुरेख गोलंदाजी. रायबादेवी 40+ संघाचे आमचे खेळाडू काल एक तिन्ही मॅचेस मध्ये जवळजवळ 70च्या आसपास धावसंख्या काढली होती. तो म्हणजे दिनेश रायबादेवी 40+ संघाचा खेळाडू तिन्ही मॅचेस मध्ये जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला क्वालिफाय केला होता. तसेच आजच्या सामन्यामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये संदीप पाटील यांनी सुरेख गोलंदाजी करून आपल्या संघाला कमीत कमी धावा काढण्यासाठी उपयुक्त केलेले आहेत. कारण फक्त 42 धावा आणि त्यांच्याकडे सर्व मोहरे सुंदर सुंदर फलंदाजी आहे, चांगले फलंदाजी आहे. आता आमचे नगरसेवक हॅट्रिक निवृत्ती भाई आणि त्यांच्या समेत त्यांचे कप्तान बुवा कळवे संघाकडून खेळतात. पण आज आयकॉन म्हणून जय हनुमान बजरंग हलुम स्टार या संघाकडून खेळतायत. सलामीवीर दोन्ही असे हुकमी फलंदाज आहेत. त्यांची फलंदाजी वैभव ठाकूर की तो फलंदाजीसाठी येतात. तो सुद्धा एक हुकमी अष्टपैलू खेळाडू आहे. अमित तावरी आहे. चांगले चांगले फलंदाज त्यांच्याकडे. पद्माकर मोकल रावे संघाचा जय खंडोबा संघाचा हा एक हुकमी फलंदाज. म्हणजे त्यांची भरपूर फलंदाजीसाठी बॅटिंग आहे. 42 धावा म्हणजे ते मला असं वाटतं कदाचित 3-4 ओव्हरच्या आतमध्येच काढतील असे फलंदाज. पण तेवढीच चांगली गोलंदाजी आहे खुटीकर संघाकडे. कारण सतीश कळवे संघाचे हे या टीमला सर्व प्लेयर त्यांच्या चॉईसने घेतलेले आहेत सतीश पाटील यांनी. कारण त्यांना माहित आहे कुठले कुठले फलंदाज घ्यायचे ते खेळाडू. तशी त्यांनी स्वतः निवड केलेली आहे खुटीकर संघाकडून. हॅलो हॅलो. आणि ह्या पुढील जो सामना होईल त्या सामन्याच्या कर्णधाराने टॉच उडवण्यासाठी यायचं आहे. हा एक ओव्हर संपल्यानंतर अंश शिव रायडर्स खारसापोळी आणि सिद्धी श्रवण खारसापोळी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉच उडवण्यासाठी कॉइन बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान ह्या दिवसातील हा पहिला सामना, पहिल्या सामन्याची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली आणि पहिला विनिंग संपते. आणि पहिल्या विनिंग मध्ये मला वाटतं 42 अशी धावसंख्या उभारली आहे. ती म्हणजे बजरंग स्टार खुटीकर टायगर या संघाने आणि बजरंग स्टार या संघाला 42 धावांचं आव्हान दिलेलं आहे. 43 कोणत्या पद्धतीने ते हे आव्हान पेलवतात त्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने खेळतात. सलामीची जोडी मैदानात आली आहे. ती म्हणजे महेंद्र निवृत्ती आणि महेंद्र स्ट्राईक फलंदाज निवृत्ती, नॉन स्ट्राईकला महेंद्र पाटील. दोन्ही नावाजलेले फलंदाज ह्या विभागामध्ये चांगली खेळी केलेली आहे. त्यांनी आजपर्यंत 5 वेळा 40+च्या लिंक साठी खेळत आहेत. आणि सलामीचे गोलंदाज खुटीकर. पहिल्या षटकातील पहिला चेंडू
फुलटा चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जाते सीमारेषेला दस्तक देऊन 4 धावांसाठी. निश्चितच चांगल्या पद्धतीने खेळलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलेला आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 4. संघाचं खातं उघडते, स्वतःचं खातं देखील उघडते निवृत्ती पाटील. हे एक हिटर फलंदाज म्हणून नावाजले होते आणि आता देखील ते चांगल्या पद्धतीने खेळतात. 40+ म्हणून देखील 50+ खेळाडू आणि त्यावर निश्चित चांगल्या पद्धतीने यार्क पद्धतीचा चेंडू. 1 धावसंख्या होती ती म्हणजे 5. खरोखर खोटीकरांना जर आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल तर निश्चित धावसंख्या रोखावी लागेल, कारण आपली धावसंख्या 5 षटकामध्ये फारच कमी आहे. कारण ह्या ग्राउंडवरती निश्चितच जेवढ्या जास्तीत जास्त धावा असतील तेवढ्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करायला वेळ मिळतो. आणि निश्चित पुढचा चेंडू, उलटा चेंडूवर मोठा प्रहार, महेंद्र पाटील यांच्याकडून दणदणीत षटकार. नामांकित झालेले होते आणि आज ते 40+च्या मैदानावरती खेळत आहे. खोटीकर यांच्या पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल महेंद्र पाटील. पुन्हा एकदा चेंडू पुन्हा बॅटच्या रडार मध्ये आणि हा दणदणीत षटकार काम केलेलं आहे. आणि धावसंख्या होती म्हणजे 17. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना महेंद्र पाटील, तुकाराम खडिगा आणि हा उंचावून मारलेला चेंडू खाली स्वतः डॉक्टर पडूया झेल होते का. आणि धावसंख्या पळून काढतात ते म्हणजे 2 आणि धावसंख्या होती ती म्हणजे 19. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होती ती म्हणजे 19. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. कमलाकर म्हात्रे आणि संदीप यांच्यात काहीतरी पहिला षटक चालू आहे. महेंद्र पाटील आणि पुन्हा एकदा उंचावरून मारला चेंडू होते सीमेलगत. पाहूया आणि 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक फील्ड करतो, एका धावेने समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या होती ती म्हणजे 20. मगाशीच म्हणत होतो की 42 धावसंख्या म्हणजे बजरंग स्टार 11 या संघापुढं कमी पडतो, कारण त्यांचे एवढे स्टार फलंदाज आहेत. पद्माकर मोकल पर्यंत फलंदाजी त्यांची आहे, म्हणजे 7-8 बॅट्समन परफेक्ट आहेत. एवढी फलंदाजी मजबूत असताना त्यांना जवळजवळ 60 धावा प्लस हव्या होत्या. पण बघूया तेवढीच गोलंदाजी आता सुरेख म्हणावी नाही लागेल, कारण झोडून काढलेलं आहे खुटीकरला. ते म्हणजे महेंद्र आणि निवृत्ती यांनी. दरम्यान धावसंख्या पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 20. म्हणजे बघा एकदम टार्गेटच्या समीप आलेले आहेत. आता नवीन गोलंदाज राईट हँड राऊंडर विकेट मारा करेल रावे यांकडून. सामना करेल महेंद्र. दोन्ही सलामीवर, म्हणजे एवढे जबरदस्त 50+चा पण खेळाडू मजबूत आणि 40+चा पण खेळाडू मजबूत आहे. त्याच्यामुळे बजरंग स्टार संघाकडे फलंदाजीची कमतरता नाही. त्यांचे अपोजिशन त्यांच्यासारखी मजबूत टीम असेल तेव्हा ते त्यांना टप देऊ शकतात. कारण आजच्या दिवसातला मला वाटतं बजरंग स्टार संघच मजबूत दिसतोय कागदावर, पण बघूया खेळ आहे काय सांगू शकत नाही. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, एक षटक संपलेलं आहे, टॉस उडवण्यासाठी इथे यायचे आमचे सर्वस्व या विभागाचे आणि लीगचे गोपीनाथ शेठ मोकल हे वारंवार सांगतात आम्हाला की अजून आलेले नाही. सरळ ड्राईव्ह केलेला आहे, रावेच्या दिशेने मारलेला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह षटकार, सुरेख फलंदाजी पाहायला मिळतो. म्हणजे सापोली संघाचे कर्णधार आहे आणि इथं सुनील फाईन लेगच्या वरून मारण्याच्या नादात आणि बाद सुरेख कॅच, पण नो बॉल दिलेला आहे पंचांनी.
सुरेख कॅच पकडली होती, पण मला असं वाटतं निराश झालेले आहेत, कारण एवढी चांगली कॅच पकडून बळी मिळाले नाहीये. महेंद्र यांचा बळी जात होता. डॉक्टर रोशन आता मात्र मागणं ठरतोय. धावसंख्या हळूहळू वाढतोय. धावसंख्या झालेली आहे 28 धावसंख्या झालेली आहे. म्हणजे दुसरं षटक प्रगती पूर्ण झालेलं नाही. फक्त 2-3 पावलांचा रन. सुंदर फर्स्ट स्लिपच्या दिशेने फटका. फर्स्ट स्लिप आणि गली सेकंड स्लिपच्या मधून गेलेला आहे आणि चौका. आता निवृत्तीने हात खोललेले आहेत. मागाशी पण त्याने सुरेख एक मिड विकेटच्या वरून मारलेला. यस, या ठिकाणी टॉस केलं जाईल. दोन फ्रँचाइज टीम आपण पाहतो. सरांच्या शुभास्ते टॉस केलं जाईल. वरून मारण्याच्या नादात क्षेत्ररक्षण व्यवस्थित लावलेलं नाही. मला असं वाटतं सतीश यांच्यावर सर्व जिम्मेदारी आहे. क्षेत्ररक्षण कसं लावायचं ते किपर. हॅलो, पुन्हा एकदा रोशन फक्त 3-4 पावलांचा रनअप. पंचांना पार करून स्ट्रेट मिड विकेट ऑफ वरून आणि तिथं गचाळ क्षेत्ररक्षण चालू आहे. पण ग्राउंड थोडस फास्ट असल्या कारणाने फलंदाज क्षेत्ररक्षकाला व्यवस्थित फील्ड करता आलेलं नाही. बाकीचं काम सीमारेषेने केलेलं आहे. हळूहळू धावसंख्या जोरात धावसंख्या वाढतो. धावसंख्या झालेली आहे बिन विकेट 38 धावसंख्येवर त्यांचा एकही मोहरा तंबूत परतलेला नाही. म्हणजे किती जबरदस्त अशी फलंदाजी. पुन्हा एकदा मारलेला फटका सरळ लॉंग ऑफच्या ऑनच्या वरून आणि धावसंख्या नेक्स्ट मॅच 2 ओव्हर मध्ये फैसला केलेला आहे. यस, नक्कीच दोन फ्रँचाइज टीम आपण पाहतोय. सिद्धी श्रवण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात असेल अंश आणि